इथून बाहेर पडल्यावरती खरं काहीतरी वेगळं मस्त आहे. हेवी वेट वाल्यांचा खडतर प्रवास, खडतरच म्हणता येईल. 25 रुपये. सगळ्या शिड्याच्या बोटी थांबलेल्या आहेत, म्हणजे स्वच्छ पण आहे. तर आपण काल रात्री राहिलो होतो, ती आपली ही रूम होती. खूप सुंदर रूम होती, एकदम स्वच्छता वगैरे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लोकेशन दाखवतो. घरामधून बाहेर पडल्यावरती ही मोठी अशी विंडो आहे. इथून बाहेर पडल्यावरती हा समोर असा नजारा आहे. रात्रीचं पण मस्त वाटत होतं, खूप वारा होता. आणि सकाळचं आपण बघू शकतो इथे बरोबर मागच्या साईडला हे डोंगर चालू होते. हे फणसाडचं अभयारण्य आहे. आणि समोर हा पूर्ण असा गाव, त्या बाजूला समोर एकदम परफेक्ट बघा तिकडे नांदगावचा बीच आहे. इथून वॉकिंग डिस्टन्सवरती 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चालत जाताना त्या माडाच्या जाताना ना एकदम भारी वाटलं होतं. आणि ही आपली अशी रूम आहे इथे, आणि ही इथे तयार झालेली आहे आम्हाला पुढच्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी. कसं वाटलं इकडे काल? एकदम शांतता आणि रिलॅक्स वाटलं एकदम. हा, कसं निसर्गाच्या सानिध्यात आहे. नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळ निसर्गाच्या सान्निध्यामध्ये मी राहुल पाटील तुमच्यासाठी मुरुडमधील नांदगावमधून व्हिडिओ घेऊन आलो आहे. काल रात्री आपण पूर्ण राहिलो होतो यश विला हॉलिडे होममध्ये, जे नांदगावमध्ये आहे, काशेद आणि मुरुडच्या बरोबरमध्ये आहे. खूप सुंदर अशी प्रॉपर्टी. म्हणजे सर्वात तिकडचं सांगायचं म्हणजे जेवण अप्रतिम जेवण, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण ट्राय केलं. तिकडली स्वच्छता, तिकडली सर्व्हिस आणि हां, ज्यासाठी आपण आलो होतो, म्हणजे आपण रोजच्या धपळीच्या जीवनामधून ज्या ठिकाणी आलो होतो त्यासाठी. सर्वात महत्त्वाचं इकडे अजून एक सांगायचं म्हणजे इकडे टुरिस्ट पॉईंट पण जवळ आहे. ते म्हणाले की इथे फणसाडचं अभयारण्य आहे, मुरुड जंजिऱ्याचा किल्ला आहे, आणि मंदिरं, बीच वगैरे सर्व लागून सर्व खूप काही, म्हणजे आपल्याला या ठिकाणी खूप ऑप्शन आहे. आत्ता आपण चाललो आहोत ते मधील मुरुड तालुक्यातील सर्वात महत्त्वाच्या टुरिस्ट स्पॉटजवळ, ते म्हणजे मुरुड जंजिऱ्याचा किल्ला, जो आजपर्यंत स्वराज्याच्या काळापासून तो अभेद्य राहिला आहे. म्हणजे तो कोणीच सर नाही केला आजपर्यंत. ही पण गेली आहे तिकडे, मी पण गेलो, पण दोघं पण शाळेमध्ये असताना गेलो आहे. त्याच्यानंतर आता ना ते आता मे बी खूप चेंजेस झालं असेल, काय ते माहिती नाही. तेव्हा तिकडे शिडाच्या बोटीने प्रवास करायला लागायचा. आता कसं आहे काय ते माहिती नाही, ते तिकडे गेल्यावरच समजेल. तर आता इथे नांदगावपासून तिकडे मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्याजवळ जायला फक्त 10 मिनिटाचंच अंतर आहे. तर आता आपण इथे यश हॉलिडे होममध्ये इकडे आपण मस्त सकाळचा नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढे निघूया. तर चला आपण आता पटकन नाश्ता करून घेऊया. नाश्त्याचा टाइम आहे जे ताईने आपल्याला काल सजेस्ट केलं होतं. हे कसं काय असतं? कोकोनट शेवाळ, हां, कांदा पोहा आणि उपमा आपण नेहमीच खातो. हां, ते रोजचं झालं इडली वगैरे, असं खायला मिळत नाही नेहमी. हां, त्यामुळे म्हटलं आज हे तुम्हाला का मी सजेस्ट केलं हां, कोकोनट शेवाई, त्यामुळे ती बनव. आणि म्हणजे ते एकदम नॅचरल पद्धतीनेच असते ना, नारळाच्या दुधातच फक्त बनवली जाते. ओके. आणि बघा याच्यामध्ये सर्व नारळाची चटणी बनवली आहे. अच्छा, आणि काजू वगैरे त्याच्यामध्ये अजून स्वादिष्ट व्हायला. ओके ठीक आहे, बघतो कसं आहे ते. खरं काहीतरी वेगळं मस्त आहे. हा, पहिल्यांदाच खाल्लं मी. हा, तर ताई आता आम्ही निघतोय इकडून, म्हणजे आम्ही जेवणासाठी येऊच पुन्हा इथे मुरुड जंजिऱ्याला जाऊन येतो. इकडलं सांगायचं म्हणजे कालचा दिवस अप्रतिम होता. ज्याच्यासाठी आलो होतो ते मला इथे मिळालं. म्हणजे एकदम शांतता, शहरापासून लांब अशी. कोणाला इथे यायचं असेल तर बुकिंग एक दिवस आधी अगोदर करावं लागेल ना? एक दिवस अगोदर करावं लागेल. त्यांना काय पाहिजे ते सांगावं लागेल. हां, व्हेज पाहिजे का नॉनव्हेज पाहिजे, फिश काय पाहिजे ते सुद्धा सांगितलं तर मग आम्हाला ते तेवढी तयारी करताल. म्हणजे कुठलाही पदार्थ तुम्ही सांगितला तर तुम्ही या ठिकाणी तो प्रिपेअर करू शकतात. ओके, तर ह्यांचं इथे असं आहे आणि एकदम म्हणजे शांततेच्या ठिकाणी आहे. तर तुम्ही जर इकडे नक्की भेट देऊ शकता जर तुम्ही काशीद मुरुड सारख्या ठिकाणी येत असाल तर. ठीक आहे, चालेल. येतो. दुपारी किती वाजेपर्यंत जेवण रेडी असेल? 1-1:30 वाजेपर्यंत. आणि मी चिकन बोललो होतो. ठीक आहे, चालेल, चला. तर चला आपण आता निघालेलो आहे मुरुडच्या दिशेने. इथून फक्त 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती. तर हे बघा, हे एकदम सुंदर शांत असं श्री सिद्धिविनायकाचं मंदिर जे नांदगावमध्ये आहे. इथे आलात तर या गणपती बाप्पाचं नक्की दर्शन घ्या. बोला गणपती बाप्पा. तर बघा, मुरुडकडे जाणारा ना रस्ता एक नंबर आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अथांग असा समुद्र किनारा. फक्त जाताना ना नागमोडी वळण आहे. तुम्ही जर येत असाल या रस्त्याने पर्सनल व्हेकलनी तर गाडी एकदम सावकाश चालवा, कारण 15 मिनिटं लेट झाल्याने काही फरक पडणार नाही. आणि हा बघा समोर इकडे दिसतोय मुरुड जंजिऱ्याचा किल्ला. वाजल्यात सकाळचे 9 आणि आता आपण इथे आलोय. इथे पार्किंगची वगैरे सुविधा आहे आणि इथे सर्व हे स्टॉल्स आहेत जिथे आपल्याला नाश्ता, पाणी, सर्व सरबत वगैरे सगळं मिळते. आणि तिकीट काउंटरसाठी जायचं आहे बरोबर समोर. हे बघा, इथे तिकिटीसाठी लाईन लागलेली आहे. या बाजूला लेडीज जेंट्ससाठी टॉयलेट आहे आणि इथे हे ऊन असल्यामुळे इथे वेटिंग रूम बनवलेली आहे. तर हे बघा, आता आपण तिकीट काढलेली आहे. तिकीट आहे
खोरबंदर ते जंजिरा किल्ला 100 रुपये. 100 रुपये आपण तिकीट घेतलेली आहे. फक्त कॅश द्यायला लागते, ऑनलाईन व्यवहार इथे नाही आहे. आणि इथे आता या जेटीवरती आलो. तर चला आता आपण या लॉन्चमध्ये चाललोय छोट्यावाल्या. हे बघा, आता आपल्या लॉन्चमधनं या शिवड्याच्या बोटीमध्ये आपल्याला जायचं आणि त्याच्यानंतर त्या किल्ल्यावरती ते आपल्याला पोहोचवणार आहे. तर हे बघा, आता आम्ही इथे शिवड्याच्या बोटीमध्ये ट्रान्सफर झालो ना. सगळे लोक आता या ठिकाणी येत आहेत. जे अंगाने झाडे वगैरे आहेत ना, ज्यांना ॲक्टिव्ह नाहीत जास्त, त्याला असं मूव्ह करण्यासाठी खूप प्रॉब्लेम होते. जर तुम्ही खूप तुमचं वेट वगैरे असेल तर यासाठी विचार करा, नाही तर विचार करा यायचं की नाही ते. आता बघा मागे एकदम थोडंसं नंतर आहे. इकडे ॲक्च्युली पाणी थोडं खोल आहे आणि ती बोट इकडे खडकं असल्यामुळे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे या बोटीने आपण तिथपर्यंत जाणार आहे. सबसे पहली बात, अपना जो बोट का टाइम होगा ना, वहाँ पर उतरने के बाद है ना, आपको 45 मिनट का 45 मिनट का टाइम दिया जाएगा. और 45 मिनट में आप लोग को जो बैठना ना, ये सुल्तान बोट में आना है. सुल्तान बोट में क्यों आना है? ठीक है, जंजीरा में एक जगह से नाव नहीं आता है, 3 जगह से आता है. आप लोग आ गए. ये गांव का नाम है खोराबंदर. एक राजपुरी से आता है और एक दिग्गी दिवाकर यहाँ से आता है. किले में जितना भी बोट है ये सब सेम है. तो 45 मिनट में आप लोग को सुल्तान बोट में बैठना है. और जिस किले में आप लोग जा रहे हैं ना, ये किला आप लोग को बाहर से दिख रहा है कि किला छोटा है, लेकिन अंदर किला 22 एकड़ का है. और 22 एकड़ पॉसिबल नहीं है कि 45 मिनट में 22 एकड़ किला घूम सकते हो. लेकिन लोग क्या करते हैं, इस किले के अंदर 10-12 जो पॉइंट्स है ये देख के निकल आते हैं. तो 10-12 पॉइंट्स क्या है, तो तोफ है, नगार खाने हैं, बारूद खाने हैं, राजा का दरबार है, रानी का महल है, मस्जिद है, मंदिर है, मीठे पानी के तालाब है, भुयारी रास्ता है और चोर गेट है. बताने का मतलब है, हम लोग नाव पे जो काम करते हैं ना, ये अंदर गाइड का भी काम करते हैं. लेकिन अंदर गाइड बंद है अभी फिलहाल. क्यों बंद है? कोविड-19 जब से आ गया, जंजीरा में बंद किया. नाव वाले क्या करते हैं, अंदर का जो काम है नाव के अंदर नहीं करते हैं. नाव के अंदर में क्यों करते हैं? क्योंकि अंदर जाने के लिए एक रास्ता है, लेकिन घूमने के लिए 50 रास्ते बने हैं. तो नाव वाले जैसा रास्ता पॉइंट्स बताते हैं, वही तरीके से लोग घूम के वापस में नाव में आके बैठ जाते हैं. जब अंदर गाइड करने के एक फैमिली से 1200 रुपये लिया जाने का, जब अंदर गाइड किया जाने का. लेकिन नाव में जब गाइड करते हैं लोगों से उतना पैसा नहीं लेते. छोटी फैमिली 2-3 लोग जो होते हैं उससे 200 का चार्जेस लगाते हैं और 5-6 से ऊपर जो होते हैं उनसे 300 रुपीज़ लेते हैं. तर हे बघा, आपण या जंजिरा किल्ल्यावरती पोहोचलो. आता इथे आपल्याला खाली उतरायचं आहे. शूज बीज सर्व आम्ही इथे काढलेले आहे, सर्व हातात घेतलं आहे. हा, जीन्स पूर्ण भिजणार आहे. हो का, मग अशी बोललो ना, हेवी वेटवाल्यांचा त्रास. हे बघा, इथे साईडला खोल आहे आणि आपण या ह्याच्यावरून आपण चाललेलो आहे. तर चला आता खडतर प्रवास, खडतरच म्हणता येईल, खडतर प्रवास करत आम्ही आता पोहोचलो आहोत जंजिराच्या किल्ल्यावरती. आतमध्ये आल्या आल्या इथे वरती हा खूप उंच असा घुमट आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये इथून प्रवेश करायचा आहे. असं वाटलं एसी मध्ये आलो, एकदम थंडावा. चला. आणि हे बघा, इथे सर्व तिकीट आपल्याला काढावे लागते. इथे तिकीट काउंटर आहे. भारतीय नागरिकाचे 25 आणि बाकी सर्व इथे पैसे दिलेले आहेत. 15 वर्षापेक्षा कमी लहान मुलांसाठी फ्री आहे. तर हे बघा, इथे आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये जाण्यासाठी ही तिकीट काढलेली आहे. पर पर्सन 25 रुपये. आणि हा बघा, असा लांब लचक असा किल्ला आहे. तेव्हा आधीच म्हणालेत की हा किल्ला फिरून होणार नाही एवढ्याशा वेळामध्ये. आणि इथे या ठिकाणी किल्ल्याची माहिती सांगितलेली आहे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी 3 भाषेमध्ये आहे. हे बघा. आणि हे बघा, किल्ल्यावरती ना असे 2 मोठी तळी आहेत. 2 मोठी तळी. याचा यूज नाही म्हणून ते पूर्ण हिरवगार झालेलं शेवाळं. पण सांगायचं असं की गोड पाणी आहे या ठिकाणी. तुम्ही खाली ये बाबा पाटी आहे,
तुम्ही खाली वगैरे जाऊ नका. कुठे काही असेल किंवा कुठला दगड काही खचला वगैरे असेल तर उगाच पडाल वगैरे. खाली जाऊ नका. जे काय ते वरून बघा. इथून वरून हा खालचा नजारा. सगळ्या शिड्याच्या बोटी थांबलेल्या आहेत आणि समोर ते राजापुरी गाव ते म्हणाले ते. आणि आपण इथून खालून आलो आता. इथेच बाजूला या 3 तोफा ठेवल्यात मगाशी बोलले ते. आणि ही ती तोफा आहे कलाल बांगडी, म्हणजे भारतातली सर्वात म्हणजे 3ऱ्या नंबरची मोठी तोफ आहे. छोटी छोटी तोफ किले में बहुत है. 3 तोफ देखना सबसे बड़ी है. तो सबसे बड़े में फर्स्ट वाली का नाम है कलाल बांगड़ी. अब इंडिया में जिसका 3 नंबर पे नाम आता है, पहला नंबर कहाँ पर है? मुल्क मैदान बीजापुर में रखा गया. सेकंड दौलताबाद में रखा गया मेंढा तोप. थर्ड नंबर रखा गया जंजीरा में, जिसका नाम है कलाल बांगड़ी, जिसका वेट है 22 टन. बाहेरून किल्ला किती छोटा वाटतो, आतमध्ये बघ. हा, खूप लांबपर्यंत पसरलेले सर्व तटबंदी, बुरुज वगैरे. या ठिकाणी वेगळे वेगळे महाल वगैरे दिसत आहेत, राजवाडे वगैरे दिसत आहेत. काय काय मोडकळीला आलेले आहेत आणि काय काय अजूनही चांगल्या अवस्थेमध्ये आहेत. खूप लांबपर्यंत आहे. तर आता आम्ही या सावलीमध्ये बसलेलो. खूप गरमी आहे, पण या गरमीमध्ये या सावलीमधून समुद्र किनाऱ्याच्या बाजूला बसलेलो जो हवा लागते ना भाई, एकदम दिलासा भेटतोय. फक्त पाऊण तास दिलेला आहे फिरायला आणि पाऊण तासामध्ये पाऊण तासामध्ये फिरणं अशक्यच आहे. एवढा मोठा किल्ला, त्याच्यामध्ये पण आपण मेन पॉईंटबद्दल वरती आपण जाणार आहे. किल्ल्याबद्दल सांगायचं म्हणजे 22 वर्ष या किल्ल्याला बांधायला लागलेले. हा किल्ला 22 एकरमध्ये पसरलेला आहे आणि या किल्ल्यावरती टोटल 22 सुरक्षा चौक आहेत. म्हणजे एवढा मोठा हा किल्ला आहे. हा किल्ला आहे तो 350 वर्षापेक्षा जास्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पोर्तुगीज म्हणा, फ्रेंच वगैरे सगळ्यांनी हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केला. पण हा किल्ला आजपर्यंत तो अभेद्यच राहिला. म्हणजे कोणीच जिंकू शकलेला नाही. किल्ल्याच्या काही अंतरावरती छत्रपती संभाजी महाराजांनी एक पद्मदुर्ग नावाचा किल्ला बांधला, म्हणजे ह्याच्यावरती अटॅक करण्यासाठी, हा जिंकण्यासाठी. पण शेवटी तो म्हणजे ते जिंकू शकले नाही. असा किल्ला आहे. पद्मदुर्गावरती मला वाटत नाही जायला भेटते की नाही, ते त्याच्याबद्दल कल्पना नाही. पण जंजिऱ्यावरती यायला 3 ठिकाणावरून रस्ते आहेत आणि आम्ही आता आलो ते मुरुडवरनं आलो होतो. आता थोडं 5 मिनटं बसतो आणि पुन्हा बघायला कंटिन्यू करतो. ते बघा खालती जे बोट जे निघायचा टाइम झालाय ना, त्यांचं ते लोक तिकडून आवाज देत आहेत. आम्ही सुलतानवाले आहेत. आणि हे बघा या ठिकाणी सर्व असे छोटे छोटे तोफा आहेत, जे म्हणजे शत्रू समोरून येताना त्याच्यावरती आक्रमण करण्यासाठी. अरे हा रे, हे बघा इथे आपण आतमध्ये काळोखात जाऊन समोर ती एक खिडकी आहे, तिकडे आपण जाऊ शकतो. बघूया काय आहे. अरे बघ इथे समोर बघ, एकदम छोटीशी खिडकी आहे आणि ही मागे अशी भयान शांतता. चल कन्स्ट्रक्शन बघ अजून आहे. संपूर्ण किल्ल्यावरची एकदम निवांत अशी जागा. हा बघा गोड्या पाण्याचा मोठा तलाव, मस्त वाटतं रे. हे मासे पाहिजे किती आहेत, खूप मासे आहेत खूप. आणि तलाव पण मस्त वाटतं, एकदम राऊंड शेप मध्ये आहे आणि खोल पण वाटतोय आणि मेन म्हणजे स्वच्छ पण आहे. किल्ल्यावरती जर येत असाल तर पाणी वगैरे कॅरी करा, कारण आतमध्ये पाण्यासाठी खाण्यासाठी असं काही नाही आहे. आपण सर्वात उंचावरती चाललोय, सर्वात उंच अशा बुरुजावरती. पण प्रॉब्लेम असा आहे की तिकडे ना खूप चढण आहे आपल्याला. फायनली आपण या किल्ल्याच्या सर्वात उंच भागावरती पोहोचलो, जिथून हा संपूर्ण किल्ला दिसतो. किल्ला 22 एकरमध्ये, त्याच्यामुळे तो फिरणं ते म्हणाले मुश्किल आहे. पण तुम्ही वरून एका नजरेमध्ये बघू शकतात. खूप वारा आहे आता साईडला. हा बघा पूर्ण चारी बाजू तुम्हाला दिसतोय फक्त समुद्र. पण एकदम टॉप वरती आल्यावरची मजा आहे ना. तर हा बघा हा आहे तो मुरुड जंजिरा किल्ला आणि जो समोर एकदम आपल्याला दिसतोय हा आहे पद्मदुर्ग किल्ला, जो छत्रपती संभाजी महाराज यांनी बांधला होता. वारा खूप आहे, माहिती नाही तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय की नाही. आपण आलो होतो ना, ती जेटी बघा इथं समोर आहे. इथून आपण आलो. तर चला, इतिहासाचा साक्षीदार असलेला अनेक हल्ले, आक्रमण आणि समुद्राच्या लाटांसोबत सामना करणारा या मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्यामधून आता आपण निघतोय
ऊन खूप आहे पण समुद्राच्या मध्ये असल्यामुळे वारा पण तेवढाच आहे. आता आपण सेम प्रवास करत म्हणजे शिडाची बोट मेन म्हणजे ते पाण्यातून जात शिडाची बोट आणि नंतर त्या लॉन्चमधून जाऊन आपण त्या जेटीवरती जाणार आहे. हा ॲडव्हेंचर. आणि हे बघा आता आपण पुन्हा किल्ल्याच्या एंट्रन्स जवळ आलेलो आहे. आता जी आपली जी बोट होती सुलतान ते सुलतान आल्यावरती समोर ते आपल्याला हाक मारतील त्याच्यानंतर आपण तिथे खालती जाणार आहोत. चला आता शिफ्टिंग होते आम्ही त्या बोटमध्ये. हा इकडून तिकडे गरमीचे हाल. चला बाय बाय मुरुड जंजिरा. तर चला मित्रांनो आता पुन्हा आपण तिथे चालू आहे जिथून आपण प्रवास सुरू केला होता. मुरुड जंजिराचा आपण किल्ला फिरलो. किल्ला खूप वर्षापासून म्हणजे खूप जुना किल्ला आहे, अभेद्य किल्ला आहे, कोणी जिंकलेला नाही असा हा किल्ला आहे. किल्ल्यामध्ये आज तेवढा आतमध्ये बघण्यासारखं नाही आहे म्हणजे अवशेष आहेत पण किल्ला खूप मोठा आहे. पण किल्ल्याच्या वरच्या टोकावरती जेव्हा आपण जातो ना तो तिकडून जो नजारा आहे ना एक नंबर. काय वारा होता म्हणजे स्वतःला आपल्याला सावरायला लागत होतं एवढा वारा होता. आतमध्ये बघण्यासारखं असं काय काय आहे. गोड्या पाण्याचे तलाव वगैरे आहे. चारही बाजूने समुद्र असताना मध्ये 2 मोठी गोड्या पाणी तलाव त्याच्यामधलं एक तलावाने एकदम जबरदस्त वाटत होतं. आता किल्ल्याबद्दल सांगायचं म्हणजे इथून बोटीचे म्हणजे जाण्या येण्याचे ते एकदाच चार्जेस इथे असतात ते 100 रुपये. आतमध्ये किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करताना तिथे घेतात 25 रुपये. सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हां शिड्याच्या बोटीमध्ये आपण जेव्हा उतरतो तेव्हा तिकडे तो जो व्यक्ती होता जो शिड्याची बोट चालवणारा त्यांनी सरसकट माहिती सांगायला सुरुवात केली आणि माहिती सांगितल्याच्या नंतर सांगितलं की हे गाईड होतं माझं टूर गाईड त्याचे प्रत्येकी 50 रुपये आम्हाला तिकडे द्यावं लागले. आणि आतमध्ये किल्ला जवळपास 45 मिनटं फिरण्यासाठी देतात. 25 मिनटामध्ये फिरून होतो कारण तेवढं आपण हां तेवढं नाही जेवढं आपल्याला वेळ लागेल. किल्ला मोठा आहे आणि फिरण्यासाठी वगैरे मस्त आहे. आणि आपण आता पुन्हा आपण चाललो आहे जिथे आपण राहिलो आहे ते म्हणजे यश विला हॉलिडे होम जवळ. आता आपण आहोत मुरुडला आणि आपण जिथे राहतो ते इथून अवघ्या 9 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आता हा ब्लॉग इथेच थांबते. अजून एक सांगायचं म्हणजे तुम्ही आलात तर सकाळी या 9 वाजता सकाळी सुरू होतो कारण नंतर ऊन गरमी सुरू झाल्याच्यानंतर ना तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होईल. आता ऊन जबरदस्त आहे पण मागे आपण इथे गर्दी बघू शकतो. तिकीट काउंटरसाठी अजून लागलेली आहे ते. किल्ल्यावर पण खूप गर्दी होती. हा भरपूर गर्दी होती. आज संडे आहे पण खूप गर्दी होती. आता हा ब्लॉग इथेच थांबतो. हा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकर भेटू अशा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.